सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। अंतरवाली सराटीत ही भेट झाली। मराठा विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळताना येणाऱ्या अडचणींबाबत जरांगेंनी सरकारचं लक्ष वेधलं। या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी तक्रार केली होती। या तक्रारीची दखल घेत मंत्री संजय शिरसाट यांनी जरांगेंची भेट घेतली। या भेटीत या दोघांमध्ये काय चर्चा झाली, जरांगेंनी अधिकाऱ्यांबाबत काय तक्रार केली, सगळं पाहूया या व्हिडिओतून। राज्यात आता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, पण मराठा विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र घेताना अडचणी येत असल्याचं सांगितलं जात आहे। ही बाब सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी थेट तक्रार केली होती। त्यामुळे नेमक्या अडचणी जाणून घेण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अंतरवाली सराटी इथं जरांगे पाटलांची भेट घेतली। यावेळी जातवैधता प्रमाणपत्र देण्यात अधिकारी अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। आरोपाचा अर्थ खूप मोठा आहे, याला समजून घ्यायचा, त्यांनी समजून घेतला पाहिजे। कारण आजचा विषय असा होता की दीपराज घोगरे म्हणून तो मुलगा आता गुवाहाटीला IITला लागलाय आणि 18 म्हणजे जून, आता उद्या परवाच्या क्लोज व्हायला लागले ऍडमिशन, आणि तुम्ही व्हॅलिडिटी देत नाही म्हणजे मंत्री महोदयांपेक्षा अधिकारी शाणे झालेत असा याचा अर्थ व्हायला लागला। आता कशासाठी बाबा, काय पाहिजे तुम्हाला? ते जर एवढे तळमळीनं काम करताय, संभाजीनगर पासून अंतरवालीपर्यंत जाय, अंतरवालीपासून धाराशिव पर्यंत जाय, धाराशिव पासून अहिल्यानगर पर्यंत जाय, तिथून पुण्याला बैठका घ्या, कशासाठी घेतायत? की गोरगरिबांची कामं होत नाही, तुम्हाला ते फॉलो नाही करायचं, तुम्हाला अंमलबजावणी नाही करायची सांगितलेल्या विषयाची, म्हणजे गोरगरिबांच्या लेकरांचं वाटलं व्हायला नको। तर त्याच्या डोळ्यात पाणी होतं बरं, स्वतः मंत्री महोदयांनी बघितले। बहुतेक ते कुटुंब अत्यंत गरीब आहे, आता एकुलता एक मुलगा, त्याच्या जोरावरती आपलं भविष्य घडवायचंय, रोजीरोटी पोटाची त्याला आता कमवायची, त्यातून नोकरी लावून, आणि तिथंच नेमका तुम्हाला घालायचं म्हणजे नळीचा गोट घ्यायचा नेमका अधिकाऱ्यांना। सरकारला घ्यायची इच्छा नाही, मग अधिकाऱ्याला घ्यायची इच्छा, असा याचा अर्थ आहे का? तुम्ही जाऊन बीडला तसंच केलंय, ते शिंदे सर म्हणून आहेत, ते मंगेश भाऊ पोकळे म्हणून आहेत, त्यांच्या मुलीचं दिलंय बघा। आता मंगेश भाऊ पोकळेंचं बीडचा विषय, आणि ते स्वतः वकील संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत। इतक्या हुशार माणसाच्या मुलाचं झालंय 6 महिन्यापूर्वी, मुली तर रोखून धरली, काय पद्धती राव? शिंदे सर साष्ट पिंपळगावचे, त्यांचं रोखून धरलं। आता धाराशिवला हीच पद्धत चालू आहे, आपल्या लातूरला पण हीच पद्धत चालू आहे, आमच्या अंबडला सुद्धा भांबेरीचे रोखले आणि साष्ट पिंपळगावचे पण रोखले, असे कित्येक असते। मला माहित होती ही एवढी लोक कदरून गेलेत। त्या कन्नडला, फुलंब्रीला, तुमच्या संभाजीनगर जिल्ह्यात, तिथं असंच प्रोग्राम चालू आहे, लोक रडायला लागले। तो ऍडमिशन मुळे फी भरायला लागते नाही, ते म्हणते ऍडमिशनच कॅन्सल करतो। गेलं ना 10 वर्ष वाया जाईल मंत्री महोदय साहेब त्यांचं। हे अधिकाऱ्यांना काय करा, एकतर यांना आता एकदा गोडीच सांगा, आता तुम्ही चांगली गोष्ट केली, खरंच मनापासून आभार तुमचे, की प्रधान सचिवांना तुम्ही सांगून आदेश काढायला लावले, तातडीचे सूचना द्यायला लावले, नाही ऐकलं ना यांना चौकशीत बसून ना यांना सस्पेंड करून टाका। खरं सांगतो, गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणार, कारण गोरगरीब जनता तुमचा शब्द खाली पडू देत नाही, तिघांचा पण, मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री साहेब असतील, तुमचा शब्द ही जनता खाली पडू देत नाही, आणि जनतेचं वाटत होणार असलं ना खरंच सस्पेंड करा। आमची इच्छा नाही यांच्या अन्नात माती घालायची, कारण एक तर नोकरी मिळत नाही, पण यांना जर काही पैसे घेऊन असा काही अंदाज असेल यांचा, नोटा कमायचा काही अंदाज असेल, गरीबाबू पैसे दे नाही तर मग तुला व्हॅलिडिटी देत नाही, प्रमाणपत्र देत नाही, कोणी प्रमाणपत्रात नोंदी निघाल्या तरी देत नाही। हे उदाहरण आहे, सत्य उदाहरण आहे तुमच्या फुलंब्रीचं। याबाबत प्रधान सचिवांना सूचना दिल्याचं शिरसाट यांनी सांगितलं। ही प्रक्रिया वेगानं करण्याचे आदेश दिल्याचं शिरसाट म्हणाले। आता हे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष चालू आहे, अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणीचे सर्टिफिकेट उपलब्ध होत नाही, अशी जरांगे पाटलांनी कंप्लेंट माझ्याकडे केली होती। तुम्ही पाहत असाल अनेक जण विद्यार्थी या ठिकाणी सुद्धा आलेले, म्हणून तातडीने प्रधान सचिवाला सूचना देण्यात आल्या की एका जिल्ह्यापुरता नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तातडीने आदेश निर्गमित करावे, आणि जात पडताळणी जे विद्यार्थ्यांचं आहे त्याला प्रायोरिटी देऊन तातडीने सर्टिफिकेट इश्यू करावे, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन होईल। आता एक प्रकरण जे माझ्या समोर आलंय, ते IITला त्या मुलाचा नंबर लागला, 18 तारीख शेवटची, 20 फेब्रुवारीला त्याने सबमिशन केलेलं, 20 फेब्रुवारी ते आतापर्यंत त्याला जात पडताळणीचं ते सर्टिफिकेट त्याला देण्यात आलेलं नाही, म्हणून तातडीनं अधिकाऱ्यांना सुद्धा मी स्वतः फोन केला। मला वाटतं अशा प्रकार महाराष्ट्रात जे अनेक ठिकाणी घडत आहेत ते आता घडू नयेत, आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं वर्षभराचं नुकसान होऊ नये, शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून प्रधान सचिव आता तातडीने आदेश निर्गमित करतायत, आणि मला वाटतं की आज उद्यामध्ये सर्व सर्टिफिकेट इश्यू करण्याचं आमचं धोरण। दरम्यान शिरसाट यांनी आदेश दिल्यानुसार जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत दिली जातील, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यातले अडथळे दूर होतील असं सांगितलं जात आहे।
पण मंत्र्यांनी आदेश देऊनही अधिकारी आडकाठी करत असतील तर त्यावर काय तोडगा काढणार हेही पाहावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.